तारीख आहे 8 एप्रिल 2026. काल रात्री अमेरिका आणि इराण यांच्यात 2 आठवड्यांचा युद्धविराम जाहीर झाला. पाकिस्ताननं मध्यस्थी भूमिका बजावली आणि दोन्ही देशांनी हा करार मान्य केला. पण प्रश्न हा आहे की अमेरिका हे पश्चिम आशियात युद्ध करायला कसा गेला? इथपर्यंत प्रवास कसा पोहोचला? गेल्या 70 वर्षात अमेरिकेने या भागात काय केले? त्याचे परिणाम काय झाले? आणि आजचा हा युद्धविराम याचा अर्थ काय आहे? हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. भाग 1. तेलाचे राजकारण. अमेरिकेचे पश्चिम आशियात पदार्पण. दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिम आशियातील तेलाचे महत्त्व अमेरिका आणि ब्रिटनला समजले. सौदी अरेबिया, इराण, इराक या सर्व देशांशी पश्चिमी देशांनी संबंध निर्माण केले. तेलाच्या पुरवठ्यासाठी इराण 1953चा CIA सत्ता पालक. इराणची गोष्ट इथून सुरू होते. 1953 मध्ये इराणचे लोकशाहीने निवडून आलेले पंतप्रधान मोहम्मद मोसाद्देग यांनी तेल उद्योगाचे राष्ट्रीयकरण केले. हे अमेरिका आणि ब्रिटनला खपले नाही. CIA आणि MI6 यांनी मिळून ऑपरेशन ॲझॅक्स राबवले आणि मोसाद्देगला सत्तेतून उतरवले. त्यांच्या जागी शाह मोहम्मद रजा पेहलवी यांना बसवले. ह्या एकाच निर्णयानं इराणी जनतेच्या मनात अमेरिकेविरोधी रागाचं बीज पेरले, जे पुढे 26 वर्षांनी 1979च्या इस्लामिक क्रांतीत उमटले. शहाची हुकूमशाही उलथली. आयातुल्ला खुमेनी यांनी इस्लामी राज्याची स्थापना केली. अमेरिका हा इराणचा सर्वात मोठा मित्र होता. आता तो सर्वात मोठा शत्रू बनला. इराणमध्ये अमेरिकन दूतावासावर ओलीस संकट आले. 444 दिवस 52 अमेरिकन नागरिक ओलीस म्हणून ठेवले गेले. हा क्षण महत्त्वाचा होता, कारण यानंतर अमेरिका आणि इराण हे कायमस्वरूपी शत्रू बनले, जे आजपर्यंत टिकून आहे. भाग 2. आखाती युद्ध. इराकवर आक्रमण. 1990 मध्ये सद्दाम हुसेनने कुवेतवर आक्रमण केले. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय मंजुरीने ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म राबवले. कुवेत मुक्त केले, पण अमेरिकेचे सैन्याने या भागात कायमस्वरूपी तळ ठोकले. सौदी अरेबिया, कतार, बाहरेन येथे अमेरिकन तळ स्थापन झाले. 11 सप्टेंबर 2001 अमेरिकेवरील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. यानंतर अमेरिकेने प्रथम अफगाणिस्तानवर हल्ला चढवला आणि मग इराकवर. अशा रीतीने जागतिक राजकारण बदलले. अमेरिकेने सांगितले की इराककडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन WM आहेत. हा दावा पुढे खोटा निघाला. तरीही मार्च 2003 मध्ये अमेरिकेने इराकवर आक्रमण केले, सद्दाम हुसेनला सत्तेतून उलथवले आणि पुढे फाशी देखील दिले. पण या युद्धाचे परिणाम विनाशकारी होते. पहिले, इराकमध्ये संपूर्ण अराजकता निर्माण झाली. सुन्नी शिया संघर्ष भडकला. दुसरे, या शक्तिशून्यतेतून आयसिसचा जन्म झाला. तिसरे, इराणला या भागात आपला प्रभाव वाढवण्याची संधी मिळाली. इराकमध्ये शिया मिलिशियांना पाठिंबा देऊन इराणनं प्रभाव वाढवला. भाग 3. अराजकतेचे पीक. आयसिस, सीरिया आणि प्रॉक्सी वॉर्स. इराकमधील अराजकतेतून 2014 मध्ये आयसिसने इराक आणि सीरियाचा मोठा भाग काबीज केला. जगातील सर्वात भयानक दहशतवादी संघटना निर्माण झाली. अमेरिकेने इराकमध्ये जे शक्तिशून्य निर्माण केले, त्यातूनच आयसिस जन्मला. अरब स्प्रिंगच्या लाटेत सीरियामध्ये गृहयुद्ध भडकले. यात रशिया आणि इराण हे असादच्या बाजूने उतरले, तर अमेरिका आणि पश्चिमी देश बंडखोरांनी असादला पाठिंबा दिला. सीरिया म्हणजे प्रॉक्सी वॉरचे रणांगण बनले. इराणने हळूहळू आपले प्रभाव वाढवले. लेबनॉनमध्ये हिझबुल्ला, येमेनमध्ये हुथी, इराकमध्ये शिया मिलिशिया. या सर्वांना ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स म्हणतात. हे अमेरिका आणि इस्रायलला सतत आव्हान देत राहिले. भाग 4. 2023 ते 2025 वाटचाल मध्य पूर्वेकडे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला आणि समग्र मध्य पूर्वेत भूकंप झाला. इस्रायलने गाझावर मोठे लष्करी आक्रमण सुरू केले. 2024 मध्ये इराण आणि इस्रायलमध्ये थेट क्षेपणास्त्र हल्ले होते. जून 2025 मध्ये इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हवाई हल्ले केले. याला 12 डे वॉर म्हणतात.
हे युद्ध म्हणजे येणाऱ्या मोठ्या युद्धाची पूर्वतयारी होती. जिराणमध्ये 1979च्या क्रांतीनंतरचे सर्वात मोठे नागरी आंदोलन उसळले. सरकारने यावर क्रूर कारवाई केली आणि हजारो नागरिक मारले गेले. ट्रम्प प्रशासनाने यावर लष्करी कारवाईची धमकी दिली आणि 2003 नंतरची सर्वात मोठी अमेरिकन लष्करी जमवाबंदी सुरू केली. भाग 5 2026 इराण युद्ध. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेनेई मारले गेले. अनेक लष्करी अधिकारी ठार झाले आणि शेकडो नागरिकही मृत्युमुखी पडले. इराणने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले इस्रायल, अमेरिकन तळ आणि आखाती देशांवर चढवले. सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केले. जगातील तेल पुरवठ्याचा 5वा भाग हॉर्मुझमधून जातो. यामुळे जगातील तेलाचे भाव आकाशाला भिडले. 1970च्या ऊर्जा संकटानंतरचे सर्वात मोठे पुरवठा व्यत्यय म्हणून हे वर्णन करण्यात येते. या युद्धाचा आर्थिक परिणाम भयानक होता. अमेरिकेचा लष्करी खर्च 18 अब्ज डॉलर्स ओलांडला. अरब देशांना 120 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक नुकसान झाले. जागतिक बाजारपेठेत मोठा घसरण झाली. भाग 6 युद्धविराम इस्लामाबाद करार. 7 एप्रिल 2026 रोजी ट्रम्पनी इराणला अल्टिमेटम दिले होते. रात्री 8 वाजेपर्यंत हॉर्मुझ उघडा नाही तर इराणची संपूर्ण पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करणार होती. पण त्याआधी 2च तासात पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि जनरल आसिम मुनीर यांनी मध्यस्थी भूमिका बजावली. दोन्ही बाजूंनी 2 आठवड्यांचा युद्धविराम मान्य केला. इराणने 2 आठवड्यांसाठी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. शुक्रवारी इस्लामाबादमध्ये शांती वाटाघाटी सुरू होणार आहेत. इराणच्या 10 कलमी प्रस्तावात मोठ्या मागण्या आहेत. अमेरिकन सैन्य माघारी, सर्व निर्बंध उठवणे, इराणी मालमत्ता परत करणे, युद्धाची भरपाई आणि अणु इंधन समृद्धीकरणाचा अधिकार. हा प्रस्ताव मंजूर होईल का यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे. एक मोठा वादग्रस्त मुद्दा म्हणजे इस्रायलने सांगितले की हा युद्धविराम लेबनॉनला लागू नाही. इस्रायली सैन्य दक्षिण लेबनॉनमध्ये कारवाई चालूच ठेवत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले की युद्धविराम लेबनॉनलाही लागू आहे, पण नेतन्याहूने हे नाकारले. हिझबुल्लाहने मात्र इस्रायलवरील हल्ले थांबवल्याचे जाहीर केले. 1953 पासून 2026 पर्यंत अमेरिकेने पश्चिम आशियात जे केले त्यातून नवीन शत्रू निर्माण झाले, जुने संबंध तुटले आणि लाखो निरपराध नागरिकांनी जीव गमावले. आज पाकिस्तान, जो कधीही मध्यपूर्वेची प्रमुख शक्ती नव्हती, तो शांतिदूत बनलाय. भारतासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारत इराणकडून तेल आयात करतो. आखाती देशात मोठी भारतीय लोकसंख्या काम करते आणि अमेरिका आणि इराण दोन्हीशी भारताचे राजनैतिक संबंध आहेत. या युद्धाचा परिणाम भारताच्या ऊर्जा धोरणावर, परकीय धोरणावर आणि लष्करी धोरणावर परिणाम करणार आहे. युद्धविराम म्हणजे कायमस्वरूपी शांतता नव्हे. हा 2 आठवड्यांचा विराम आहे. पुढच्या 2 आठवड्यात इस्लामाबादमध्ये शांती वाटाघाटी सुरू होतील. पण परमनंट पीस होणार का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. इतिहास आपल्याला एकच शिकवतो: युद्धातून कायमस्वरूपी शांतता येत नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमचे मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. या युद्धविरामानंतर काय होते यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया.